फैसला किया है। स्पोर्टिस 11 भांडुप, आप अपने बल्लेबाज जल्द से जल्द भेजिएगा। इस मैच में जो कि हमें 5 अंपायर दिखाई देते हुए, उमेश मांजरेकर, एम्ब्रोज अल्मेडा सर, दीपक धुरी सर, मंगेश धुरी सर, सुशील शेडगे सर, सभी अनुभवी अंपायर हैं हमारे, जो कि इस प्रतियोगिता में अंपायरिंग की भूमिका निभाते हुए। और हमारे जो कि स्कोरर यहाँ पर बैठे हुए हैं, निखिल सावंत और शशांक पटकर, शशांक फाटक, बहुत ही बढ़िया योगदान देते हुए, स्कोरिंग की बढ़िया काम यहाँ पर करते हुए हमारे साथ बैठकर। और कमेंट्री बॉक्स में जो कि हमारे साथ जुड़ चुके हैं, अमोल जी जमदाड़े है, प्रदीप देउलकर है, बादल चौधरी है, और जो कि रायगढ़ अलीबाग से काका म्हात्रे सर यहाँ पर मौजूद है कमेंट्री करने के लिए। आज के दिन में दोनों भी बल्लेबाज मैदान में पहुंच चुके हैं। ये 5 ओवर का घमासान मैदान के अंदर, पहला ओवर जो कि मैंडेटरी पावर प्ले का रहेगा, उसके बाद दूसरे ओवर से चौथे ओवर तक आप कभी भी बैटिंग चॉइस पावर प्ले ले सकते हैं। पहला मुकाबला रहा था युवा मंदरुल राजापुर और कोयंडे 11 कालबी ए, ये दो टीमों के बीच में। कोयंडे 11 कालबी टीम ने बहुत ही बढ़िया तरीके से खेल का प्रदर्शन किया था और मैच को बहुत ही बढ़िया तरीके से जीत लिया था। उसके बाद मुकाबला हुआ था आरबी कोरगांव गोवा टीम और तस्मय स्पोर्ट कुसरवे। इसमें आरबी कोरगांव गोवा की टीम जीती है। तो अभी तक 2 मुकाबले हुए हैं। अब तीसरा मुकाबला मनोज 11 कणकवली और स्पोर्टिस 11 भांडुप। गेंदबाजी मोर्चे पर जो कि दिखाई देते हुए सुशील सकपाड़, और स्ट्राइक पर जो कि दिखाई देते हुए पंकज परब और होता हुआ स्ट्राइक पर बल्लेबाज है पंकज परब, नॉन स्ट्राइक एंड पर है बायात के बल्लेबाज है जो कि गौरव सड़ेकर। हाल ही में बहुत ही बड़े फॉर्म में है दोनों भी बल्लेबाज, कुड़ाल से बिलोंग करते हैं, अच्छी बल्लेबाजी करते हैं दोनों भी। और गेंदबाजी मोर्चे पर सुशील सकपाड़ जो कि दिखाई देते हुए मैच जारी होने का इशारा अंपायर करते हुए। मनोज 11 कणकवली, आप अपना एक्स्ट्रा खिलाड़ी भेजिएगा। मनोज 11 कणकवली एक्स्ट्रा खिलाड़ी यहां पर मौजूद है। बहुत ही बड़ी प्रतियोगिता, सिंधुदुर्ग जिले की डे नाइट प्रतियोगिता, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव। पहली गेंद के ऊपर अमूल देखिएगा रिवर्स स्वीप का प्रयास किया, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, उड़ी तो तितली और डूबी तो मछली, ऐसा ये शॉट खेलने का प्रयास किया था। पहली गेंद डॉट बॉल बिन्नी गेंद यहां पर निकालने में कामयाब रहते हुए गेंदबाजी मोर्चे पर सुशील सकपाड़ ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से दौड़ते हुए पंकज के लिए ये गेंद ऑफ स्टंप के बाहर सदिक लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करते हुए, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, बढ़िया लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करते हुए। सीमित ओवर के मुकाबले में इसी प्रकार की गेंदबाजी करना आवश्यक है, वो सुशील सकपाड़ यहां पर दिखाते हुए। टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, ढूंढो ढूंढो रे साजना की सिचुएशन यहां पर पंकज परब की देखने को मिलते हुए। ये भी बहुत ही बड़े खिलाड़ी है पंकज परब, आज खेलना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा मैदान के अंदर। सीधे बल्ले के साथ खेलना चाहते थे, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है, बढ़िया तरीके से गेंद को पिकअप किया, थ्रो भी काफी तेज रफ्तार से किया। पंकज परब पहला रन लेने में काफी कठिनाई करते हुए, अच्छी गेंदबाजी यहां पर सुशील सकपाल द्वारा। अगर डायरेक्ट हिट लगते अमूल तो बहुत ही करीबी मामला हो सकता था यहां पर बल्लेबाज के लिए। अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा।
अब स्ट्राइक पर रहेंगे गौरव सडेकर। ये बहुत ही बड़े खिलाड़ी है, बहुत बढ़िया खेलते हैं, बायात के बल्लेबाज। ऑफ स्टंप के बाहर रूम मिला था, कट किया था, वहां पर खिलाड़ी तैनात है पॉइंट की दिशा में। अक्षय कदम स्क्रीन के ऊपर आते हुए, एक रन, माफ कीजिएगा, कोई रन नहीं लिया, सिर्फ एक रन है यहाँ पर स्कोर बुक के ऊपर, जो कि खाता खोला है पंकज ने। अभी तक खाता खुलना बाकी है गौरव को। कछुए की चाल की तरह रन बना रहे हैं। फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर सुशील सकपाल, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से। बढ़िया गेंद पैरों पर टकराई, लेकिन ऑफ स्टंप के बाहर लेन थी, ऑफ स्टंप मिस कर जाने वाली गेंद। सही फैसला यहां पर अंपायर का आता हुआ, लीग बाइज का इशारा, यानी कि एक्स्ट्रा रन यहां पर लिखा जाएगा। यानी कि गौरव को अभी भी अपना खाता खोलना बाकी, जो कि हमारे कमेंट्री बॉक्स में विकास कदम हमें दिखाई देते हुए। पिछले साल इसी मैदान के ऊपर जो बल्लेबाजी उन्होंने की, जो फील्डिंग उन्होंने की थी, सभी दर्शकों का दिल जीत लिया था, सभी दर्शकों के दिलों में जगह बना ली थी। वो विकास कदम आज अनफिट होने के वजह से मैदान के बाहर दिखाई देते हुए, लेकिन आगे के सफर के लिए विकास कदम ढेर सारी शुभकामनाएं। ये बढ़िया गेंद, उतनी बढ़िया तरीके से गेंद को खेला, फील्डर का नाम था इंजमाम, बढ़िया तरीके से गेंद को रोकने में कामयाब हुए, लेकिन एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। सुशील का बहुत ही बड़ा ओवर रहा, बहुत ही नपातुला ओवर डाला सुशील ने। पहला ओवर खत्म हो चुका है बगैर कोई विकेट खोए, सिर्फ रन है 3। यस डीजे। गेंदबाजी मोर्चे पर इंजमाम गेंदबाजी का भार संभालते हुए। सुशील, आपने जो एक्स्ट्रा खिलाड़ी यहां पर भेजा है उसको ही नाम पता नहीं है, तो आप अपने जिसको नाम पता है उसको यहां पर भेजिएगा। सुशील का सरनेम बताइएगा। सुशील मुरले। जो कि गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए, गणपति टेम्पल एंड की ओर से गेंदबाजी करते हुए, और सामने बल्लेबाज रहेंगे उनके पंकज परब, लोकल बॉय है, लोकल टैलेंट अपना दिखाते हुए। सुशील बुरले गेंदबाजी मोर्चे पर। सुशील नाम के ढेर सारे खिलाड़ी है इस टीम में, सुशील सकपाल। अब ये दूसरे गेंदबाज सुशील बुरले गेंदबाजी का भार संभालते हुए। पटकी हुई गेंद टिपा खाने के बाद उछाल लेती हुई, वन बाउंस का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। अच्छी गेंदबाजी, पहली गेंद यहां पर थोड़ा सा कंधे का अतिरिक्त इस्तेमाल किया था, उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 3 रनों के ऊपर। तोड़फोड़ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है, क्योंकि ये 5 ओवर का मुकाबला है। अगर आप मैच ये जीतना चाहते हैं तो 5 ओवर में कम से कम 45 या 50 रन बनाने पड़ेंगे स्कोर बुक के ऊपर, तो ये मुकाबले में आज जीवित रह सकते हैं। क्योंकि सामने वाली भी टीम उतनी बढ़िया टीम है, जो कि मनोज 11 कनकवली की टीम। फील्डिंग की सजावट करते हुए यहाँ पर अब स्ट्राइक पर रहेंगे पंकज परब, फिर एक बार खेलने के लिए तैयार। और हमारे दूर वाले छोर से फिर एक बार गेंदबाजी मोर्चे कर सुशील बुरले, जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए। ये बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को खेला है, वहां पर गौरव सर मौजूद है। थोड़ी सी गलती उनसे हुई थी जरूर, लेकिन खुद को संभाला और बढ़िया कैच लिया, और यहां पर पहला विकेट। बैक टू द पैवेलियन।
लगाने का प्रयास किया था पंकज परब ने। शॉट अमोल बहुत अच्छा खेला था, लेकिन फील्डर वहां पर तैनात किया था और गौरव सर ने कोई गलती नहीं की और पहला विकेट मैदान के बाहर जाता हुआ। नए बल्लेबाज जो कि मैदान में दिखाई देते हुए गोविंद फाले, युवा खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है। जो एसपीएल हुई थी अंडर 23 मालवण के बोर्डिंग ग्राउंड मैदान के ऊपर, वहां पर अच्छा खेल का प्रदर्शन गोविंद फाले ने किया था। बहुत ही बढ़िया फॉर्म में है। आज उसी प्रकार से कुछ अपेक्षाएं हैं, उम्मीद है आपको। ये मुकाबले में अगर जीवित रहना है तो संघर्ष करना पड़ेगा, पसीना बहाना पड़ेगा, मेहनत करनी पड़ेगी और मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती है। तो गेंदबाजी मोर्चे पर सुशील बुरले चले, ये उठाकर खेला है, वहां पर खिलाड़ी कोई भी तैनात नहीं है। प्रयास देखिएगा फील्डर का, सुशील की तारीफ करनी पड़ेगी जिस प्रकार से सुशील ने प्रयास किया और बहुत ही करीब मामला, बहुत ही करीब मामला। दूसरे रन की गुंजाइश में यहां पर गौरव सड़ेकर रन आउट होकर मैदान के बाहर। अमोल यहाँ पर बहुत ही नाजुक हालात है। यहाँ पर स्पोर्टीज 11 भंडुप टीम के, जो कि स्कोर बुक के ऊपर रन है सिर्फ 4। दूसरा ओवर प्रगति पर है, 2 विकेट गिर चुके हैं। अब स्ट्राइक पर बल्लेबाज रहेंगे रोशन चौहान, जो अभी आए हैं, जिनको मेसी के नाम से जाना जाते हैं, पहचाने जाते हैं। देखना पड़ेगा बल्लेबाजी किस प्रकार से करते हैं, क्योंकि नॉन स्ट्राइक एंड पर एक अच्छे खिलाड़ी है गोविंद फाले, वो भी बढ़िया खेल सकते हैं। मैं सबके बारे में बढ़िया बढ़िया बातें कर रहा हूँ, लेकिन कुछ करिश्मा नहीं करते भाई बल्लेबाज। ये खूबसूरत शॉट है, ये बहुत ही खूबसूरत शॉट है, ये बेहतरीन शॉट खेला हुआ और गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। अच्छा शॉट यहां पर देखने को मिलता, वाह, थोड़ी टिप्पा खाने के बाद उछाल लिया था गेंद ने, हुक। बहुत ही बढ़िया शॉट खेलते हुए यहां पर मेसी आ गए, छा गए, भाग गए। 4 रन के साथ खुद का खाता खोलते हुए गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार सुशील बुरले, फिर एक बार हुक शॉट खेलने का प्रयास मेसी द्वारा, लेकिन नाकामयाब रहे। गेंद डॉट बॉल, बिन्नी गेंद निकालने में कामयाब रहते हुए 4 रन के साथ मेसी ने अपना खाता खोला है। टीम का स्कोर है 2 विकेट गिरने के बाद 8 रन, जो कि हमारे दूर वाले छोर से यानी कि गणपति टेम्पल एंड की ओर से गेंदबाजी करते हुए सुशील बुरले गेंदबाजी मोर्चे पर। सामने बल्लेबाज एक लोकल टैलेंट, रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद कर देने वाला शॉट नाकामयाब रहे। 2 ओवर खत्म होते हुए, 2 ओवर खत्म होने के बाद और 2 विकेट गिरने के बाद, यानी कि दोनों भी ओपनिंग बल्लेबाज मैदान के बाहर गए हैं। रन है स्कोर बुक के ऊपर सिर्फ 8 रन। रामेश्वर प्रतिष्ठान नावात लई ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठान नावात लई ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठान नावात। ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात लई ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठान नावात लई ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठान नावात लई ताकद हाय रे, रामेश्वर प्रतिष्ठान नावात।
यहाँ पर भांडुप की जो टीम है स्पोर्टिज 11 भांडुप, इस टीम के बल्लेबाजों के लिए विकी की ओर से 500 रुपए का इनाम आया है, लगातार 3 सिक्सर या 3 बाउंड्रीज के लिए। क्या बात है विकी जी, शुक्रिया। हौसला बढ़ाना चाहते हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज गोविंद फाले, बहुत ही बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया शॉट। पॉइंट और कवर के बीच में से गेंद को खेला है, दूसरे रन के लिए दौड़ते हुए और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करेंगे। बढ़िया बल्लेबाजी करते हैं गोविंद पाले। आज उसी प्रकार से जब स्ट्राइक मिला तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर अपना खाता खोला, आ गए, छा गए, भाग गए गोविंद पाले। रन है 10। 2 विकेट गिरने के बाद शुरुआती बल्लेबाज पंकज परब और गौरव सडेकर ने थोड़ा सा नाराज किया था, लेकिन ये 2 बल्लेबाज है मेसी और गोविंद फाले, अच्छी बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार गेंदबाजी का भार संभालते हुए, जिन्होंने बहुत ही बड़ा पहला ओवर डाला था सुशील सकपाल गेंदबाजी मोर्चे पर। बढ़िया तरीके से गेंद को खेला, 1 रन दौड़कर पूरा किया, ढीले हाथों से खेला हुआ है शॉट, सूझबूझ भरी बल्लेबाजी, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन मेसी ने इनकार किया। लेकिन जिस प्रकार से फील्डिंग हो रही यहां पर मनोज 11 कणकवली टीम के, दाद दूंगा मनोज 11 कणकवली टीम की बात की जाए 2 साल पहले की, तो हमारे विकास कदम ने जो फील्डिंग की थी, बेहतरीन फील्डिंग की थी, तमाम दर्शकों के दिलों में जगह बना ली थी। लेकिन आज अनफिट होने के वजह से मैदान के बाहर है, लेकिन जो अभी मनोज 11 के खिलाड़ी फील्डिंग कर रहे हैं, बढ़िया फील्डिंग मैं कहूंगा। अब स्ट्राइक पर बायात के बल्लेबाज रहेंगे रोशन चौहान। ये खूबसूरत शॉट है, लेफ्ट शॉट और गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के। मेसी के बल्ले में दमखम है अमोल, क्या बात है। एक बाउंड्री लगाई है, एक सिक्सर लगाई है इस इनिंग में, इस पारी में अच्छी बल्लेबाजी करते हुए। तो गेंदबाजी मोर्चे पर सुशील सकपाल चले, ऑफ स्टंप के बाहर से जाते हुए गेंद इतनी बाहर कि वाइड बॉल करार दिया, यानी कि ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी और सामने वाली टीम को 1 रन मुफ्त में दिया जाएगा, इनाम में दिया जाएगा। स्कोर बढ़ता हुआ 18 रनों के ऊपर 2 विकेट गिरने के बाद, हालांकि पहले 2 विकेट सस्ते में गिरे हैं, लेकिन जिस प्रकार से मेसी और गोविंद फाले बल्लेबाजी कर रहे हैं, अपना लोकल टैलेंट दिखाते हुए इस रामेश्वर प्रतिष्ठान मिड बाव प्रतियोगिता में, ये हवा में खेला हुआ शॉट है, क्या ये कैच हो सकता है? जी हां, दर्पण आचरेकर स्क्रीन के ऊपर आते हुए और मेसी की पारी यहां पर खत्म। लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात। ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ज्याचा गाजा वाजा साऱ्या महाराष्ट्रात, माझ्या मिठबाव गावात, लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात, लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात। तो यहां पर सुशील सकपाल अच्छी गेंदबाजी करते हुए, अच्छी वापसी करते हुए एक सफलता चाहिए थी यहाँ पर स्पोर्टिज 11 भांडुप टीम को, क्योंकि साझेदारी बन रही थी और यहाँ पर साझेदारी को तोड़ दिया। अब स्ट्राइक पर रहेंगे गोविंद फाले। ये हवा में खेला हुआ शॉट है, गेंद जा रही है सीमा रेखा पार और गेंद देखते ना देखते सीमा रेखा पार, अंपायर का इशारा आना बाकी। बहुत ही बड़ा शॉट, काफी ऊंचा शॉट खेला था, दिखना पड़ेगा अंपायर क्या इशारा करते हुए। अंपायर इशारा करते हुए विकेट गिरने के बाद रन है 22 रन। अभी थोड़ा बहुत रोमांच मैच में आता हुआ
और जब गेंदबाज पीटते हैं तभी दर्शकों के चेहरे खिलते हैं। इस ओवर में गेंदबाज की पिटाई हुई है, दर्शकों के चेहरे पर मुस्कान आई हुई है। गेंदबाजी मोर्चे पर सुशील सकपाल और बल्लेबाज गोविंद फाले। ये देखिएगा, दिलस्कूप शॉट यहाँ पर खेलना चाहते थे, दिलशान की याद दिलवा देना चाहते थे, लेकिन नाकामयाब रहे। जब सीधी उंगली से घी निकल रहा है तो टेढ़ी उंगली करने की क्या जरूरत है। यहाँ पर तीसरा ओवर खत्म होता हुआ, 3 ओवर खत्म होने के बाद 3 विकेट गिरने के बाद रन है 22। तो फिलहाल मैं श्याम वक्कर आप सभी तमाम दर्शकों की थोड़ी देर के लिए इजाजत लेता हूं। आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर यहां पर मौजूद है, जो मराठी के बहुत ही बढ़िया मशहूर कमेंटेटर है, जिनका नाम है अमोल जी जमदाड़े। त्यात मुंबई भांडूपचे खेळाडू तुम्ही बघणार आहात। स्पोर्टी 11 भांडूप संघात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय व प्रारंभीच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा असा धावफलक। जनार्दन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल। जनार्दन सावंत 7-12 या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं। जनार्दन सावंत स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहू शकाल फलंदाजी मार्कवर गोविंद फाळे, त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण पाहिला। तो गोविंद फाळे नॉन स्ट्रायकिंग एंडवर। गोलंदाजी मार्कवर गौरव घुंगरड या गोलंदाजाने यावर्षीच्या मोसमामध्ये खूप वेळेला जवळपास 5 सिरीजमध्ये 3 सिरीज तरी याच गोलंदाजाने आपल्या नावावरती लिहिले आहेत। गोलंदाजीसाठी गौरव बॉलिंग मार्कवर। वेगवान चेंडू कट केलाय, बॅटची कडा घेतली, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत चिरून एका बाजूला शाहरुख, दुसऱ्या बाजूला सलमान आणि मधूनच प्रीती जिंटा फरार। प्ले बॉईज मालवण संघाचे उत्कृष्ट फलंदाज माजी खेळाडू पप्पू कदम या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी आमच्या या स्पर्धेला रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाऊला खूप खूप शुभेच्छा दिल्यात। एका चांगल्या आयोजनासाठी कमबॅक केलंय, ही खासियत आहे गोलंदाज गौरव घुंगरडची। एक चेंडू तुझा असेल तर निश्चितपणे दूसरा चेंडू माझा असेल। मिठभाऊ के इस ग्रीन पार्क मैदान पर क्रिकेट का खेल जारी है, एक तेरी तो एक मेरी बारी है। गौरवने दाखवून दिले, कमबॅक केलंय। सुंदर सबमरीन डिलिव्हरी, बराचसा खाली राहिलाय चेंडू, या चेंडूला मोठा फटका टोलवायचा होता। फलंदाज जनार्दन सावंतला बाईचा सिग्नल आलाय आणि सांघिक धावसंख्या मात्र जाईल 27 धावांवर। खूप सुंदर साऊंडिंग सिस्टीम तुम्ही ऐकता आहात। भगवती डेकोरेटर्स, गुरु घाडी आणि कोल्हापूरवरून आमचे चव्हाण दाखल झालेत डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून। खूप सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते। आमच्यासोबत गुणलेखन करतायत शशांक फाटक आणि दुसरे गुणलेखक निखिल सावंत यांच्या माध्यमातून। यावेळेला बॅकफुटवर गेला, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, रूम बनवण्याचा प्रयत्न, मात्र खूप चांगली सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी। गोलंदाजीचा खूप चांगला टप्पा आपण पाहतो स्क्रीनवरती। गौरव घुंगरड हा गोलंदाज, ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आम्ही स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता कॉमेंट्री बॉक्समधून, तो गोलंदाज आपल्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय। आतापर्यंत त्याचे 4 चेंडू आपण पाहिले आणि 5 धावा त्याने खर्च केलेत।
अक्रॉस लाईन पद्धतीचा फटका, सुरेख फटका, टायमिंग ते चांगला पाहायला मिळाला. विथ अलॉंग द कार्पेटचा फटका, बॅकवर्ड्स कव्हर लेगला चेंडू आलाय आणि बॅकवर्ड्स कव्हर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करेल मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धाव. 5 षटकांची मर्यादित लढत श्याम कमीत कमी 50 ते 55 धावांचा आकडा ओलांडावा लागेल. प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टी 11 भांडूपचा संघ जो नाणेफेक हरलाय, मात्र त्याला या स्पर्धेमधील सामना जिंकायचा असेल मनोज 11 कणकवली संघाच्या विरोधात, जो खूप मोठा संघ आहे मनोज 11 कणकवलीचा. हाफ ट्रॅकर होता, चेंडू हवेमध्ये, हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे अंतिम क्षणी असफल ठरत आहेत आणि संभाव्य झेलचं रूपांतर लिहिलेल्या दुहेरी धावेमध्ये केलं जात. सांघिक धावसंख्या मात्र बदलते 30 धावांवर. प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय व 30 धावा. प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टी 11 भांडूप 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 मनोज 11 कणकवलीच्या विरोधात. चार षटकांचा खेळ थांबलाय. 30 धावा असा धावफलक तुम्ही बघताय स्क्रीनवरती. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्पोर्टी 11 भांडूप प्रथम फलंदाजी करतोय. ज्या संघाने या सामन्याची नाणेफेक हरली आहे, गमावली आहे, मात्र त्यानंतर देखील धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक पेश करेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोरून गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. गोलंदाजी मार्कवरती असेल प्रवीण, जो पहिल्या इनिंगचं अंतिम षटक हाताळेल आणि त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक फलंदाज गोविंद फाले. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण टू गोविंद. अकोटप्याचा चेंडू, सुंदर चेंडू. टप्प्यानंतर किंचितचं वळण घेतोय, गोल्डन स्पॉटवरून बाहेर काढले चेंडूला आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं गोविंद फाळेकडे. चेंडू निर्धाव गणला जाईल. आतापर्यंत आपण पाहिल्यात 4 षटक एका चेंडूचा खेळ आणि या 4 षटक एका चेंडूमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. हात खोलावे लागतील. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर चेंडूला पिच केलाय. चेंडू अजून बाहेर निघालाय आणि पंचाने आपले बाजू खोललेत. चेंडू अवंतर असल्याचा इशारा दिलाय आणि त्यानंतर मात्र सांघिक धावसंख्या धावफलकावरती गेली आहे 31 धावांवर. 31 धावा. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये आपण या चेंडूला वाशी टू काशी असं संबोधतो. गोलंदाजाला दंडित केलंय प्रवीणला आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या उंचावली आहे 31 धावांवर. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित अंतरराज्यस्तरीय यावेळेला टाइमिंग बेमिसाल क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय षटकार. प्रवीणचं आता मात्र स्वागत आलंय षटकाराने. गोविंद फालेच्या बॅट मधून आलाय या सामन्यातील दुसरा षटकार. सांघिक धावसंख्या परावर्तित झाली आहे 37 धावांवर. पुलर लेनचा समोर टाकला होता चेंडूला. खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू खूप चांगला आपण पाहिला. असफल प्रयत्न. कमबॅक केलंय पुन्हा एकदा प्रवीणने. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली 37 धावा. आपण पाहतो आहोत पहिल्या इनिंगचं अंतिम अर्थातच 5वं षटक. प्रवीणच्या रूपाने गोलंदाजी मार्कवरती प्रवीण सज्ज झालाय आणि दुसऱ्या बाजूला गोविंद फाले. खूप मोठा फटका त्याच्या बॅटमधून. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर कट केल्या चेंडूला. पॉइंटवरती प्रोटेक्शन दिसतोय. अक्षय कदम स्क्रीनवरती येईल. अक्षयची फेकी आले यष्टीरक्षकाच्या दिशेने. एकेरी धावेने धावसंख्या जाते 38 धावांवर. 38 धावा. अजून एका दुसरा मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल स्पोर्टी 11 भांडूप संघाच्या फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो फलंदाज जनार्दन सावंत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा गोविंद फाले. त्याच्या बॅटमधून 2 मोठे धमाके आपण पाहिलेत, मोठे फटके. प्रवीण रायटम ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करेल. स्ट्रायकिंग एंडचा सावंत फलंदाज संघर्ष करतोय. फेकी करावी, चेंडू अडवावा या द्विधा विवंचनेमध्ये यष्टीरक्षक आणि त्याचा परिणाम स्कोरबोर्डवरती बाईच्या स्वरूपात पळून पूर्ण केलेली एकेरी धाव 39 धावा अशी टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक मोठा फटका शोधावा लागेल. काही चेंडूंचा खेळ, मला वाटतं अंतिम चेंडूचा खेळ पूर्ण करण्यासाठी. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला गोविंद फाले.
खोल टप्प्याचा चेंडू अक्रॉस लाईन पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने जर का फलंदाजी झाली असती तर कदाचित हा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्यास सफल ठरला असता गोविंद फाले. मात्र खूप सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी, अचूक टप्प्याचा कडवट मारा गोलंदाज प्रवीणचा. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय व सांघिक धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांच्या सांगते अखेरीस नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर स्पोर्टी 11 भांडूप संघाची धावसंख्या 39 धावा, 40 धावांचं विजयासाठी लक्ष येतंय ते मनोज 11 कणकवली समोर. दिवस तुझाही मानस शैलेश मिठभावकर धन्यवाद धन्यवाद डीजे आणि गौरव लोके धन्यवाद. कृपया आपण आमच्या पुढील कॉमेंट्री बॉक्सच्या सामन्याच्या समोर यायचं आहे. नाणेफेकीसाठी स्टेडियमच्या बाजूला पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे यायचं आहे. काका नरे, अतुल मिडबावकर यांनी स्टेज पाशी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. एकोणचाळीस धावा टोटल स्कोअरबोर्डवरती स्पोर्टी 11 भांडूप ज्या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आहे. मनोज 11 कणकवली संघाला बनवायचे आहेत त्या विजयासाठी 40 धावा. 30 चेंडूंचा कालावधी असेल वाकर सर आणि 40 धावा बनवायच्या आहेत. मनोज 11 कणकवली संघाने एक वेळेला ही स्पर्धा एकदा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावची स्पर्धा ज्याने जिंकली आहे. खूप अनुभव आहे या संघाकडे आणि मुंबईवरून देखील खेळाडू या संघात दाखल झालेत. सिंधुदुर्गातील चांगले खेळाडू आहेत मनोज 11 कणकवलीमध्ये. 30 चेंडू आणि 40 धावा आव्हान थोडंसं सोपं वाटतंय. मात्र स्पोर्टी 11 भांडूप ज्या संघात मुंबईचे खेळाडू आहेत, सिंधुदुर्गातील देखील खेळाडू आहेत, म्हणजे आता मात्र कस लागेल या विकेटवर गोलंदाज आणि फलंदाजांचा. 30 चेंडू 40 धावा कसं बघताय आपण या मॅचकडे? अमोल, दोन्ही संघाचा विचार करूया. प्रथमतः आता जे गोलंदाजी करणार आहे संघ आपला स्पोर्टीज 11 भांडूपचा संघ, ज्यामध्ये सर्व लोकल आपले टॅलेंट आहे, लोकल बॉईज सर्व खेळत आहेत. जर पहिली 2 षटकं त्यांनी सुरेख हाताळली आणि 1-2 गडी बाद केले तर निश्चितच सामना हा शेवटच्या षटकापर्यंत रंगेल. आणि सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर धावांची लयलूट झाली म्हणजे 20 किंवा 20पेक्षा जास्त धावा आल्या तर निश्चितच सामना लवकर सरेल. म्हणजे सुरुवातीची जी 2 षटकं असतील ती महत्त्वाची असतील दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. अमोल, स्पोर्टीज 11 भांडूप संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गक्रम करते. तुम्ही पाहतात स्क्रीनवर मनोज 11 कणकवली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. स्पोर्टीज 11 भांडूप क्षेत्ररक्षण करतोय. ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावा बनवलेत. इंजमाम आणि श्याम, एक श्याम कॉमेंट्री बॉक्समध्ये, एक श्याम मैदानामध्ये. इंजमाम आणि श्याम, इंजमामुल हकची आठवण झाली. श्याम सर, ज्या इंजमामुल हकने 3री धाव कधीही पूर्ण केली नाही आणि एक इंटरव्ह्यू घेतली होती वसीम अक्रमने. त्या वसीम अक्रम ज्यावेळेला सांगत होता की इंजमामुल हक हा जास्तीत जास्त धावबाद व्हायचा आणि जर त्याला विचारलं की तू धावबाद कसा होतोस तर तो सांगायचा की मी बरोबर आहे आणि समोरचा खेळाडू चुकीचा आहे. 3री धाव तो कधीही पूर्ण करत नव्हता इंजमामुल हक, तर त्याची आठवण झाली आहे. इंजमाम स्ट्रायकिंग एंडला बहुधा सज्ज होईल का? तर स्ट्रायकिंग एंडला इंजमाम सज्ज होईल आणि त्याला साथ देण्यासाठी सलामीवीराच्या रूपाने श्याम.
नॉन स्ट्रायकिंग एंडला सामना सुरू झाल्याचा इशारा आलाय पंचांचा. 40 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी मनोज 11 कणकवलीला. आणि दुसऱ्या बाजूला स्पोर्टीज 11 भांडूप, ज्याला बचाव करायचा आहे 30 चेंडूंमध्ये 40 धावांचा. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी जनार्दन सावंत बॉलिंग मार्कवर. यावेळेला सुरेख चेंडू, गेन अंदर, दंडी बाहेर. पहिल्या विकेटचं पतन 7-12ने सटीक यॉर्कर टाकलाय आणि या चेंडूवरती माघारी पाठवलंय इंज मामूलला. गोल्डन डक यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला संपर्क साधायचा आहे. या विकेटसाठी विकी मेस्त्री यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलं जात आहे. ते गोलंदाज जनार्दन सावंत उर्फ 7-12ला. गोलंदाजी मार्कवर जनार्दन सावंतने सन्नाटा निर्माण केलाय. श्याम सर, पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तीही बोल्ड, दांड्या गोल केलेत, यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. आत्मविश्वास खूप उंचावला असेल जनार्दन सावंतचा. मात्र दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या जगतातील एक खूप मोठं नाव दर्पण आचरेकर फलंदाजीसाठी मैदानामध्ये त्याची पावलं वळलेत. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील की त्याला आल्या पावलांना देखील माघारी यावं लागेल. जनार्दनच्या गोलंदाजीवर काय घडेल या मॅचमध्ये, आता मात्र रोमांचक निर्माण झालाय. कदाचित रोमटे खडे करणारा हा सामना असू शकेल का, असं देखील प्रश्नचिन्ह आहे क्रीडारसिकांच्या चेहऱ्यावर. मनोज 11 कणकवली आणि स्पोर्टीज 11 भांडूप अशी लढत तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. आमचे मंडळाचे पिंकू मिडवावकर देखील मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत, मंगेश पारकर देखील दिसत आहेत. खूप चांगलं काम रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा महोत्सव आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी यांची अथक मेहनत, परिश्रम आणि याचं फलित आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. जनार्दन सावंत ज्याने पहिलीच सफलता पहिल्या चेंडूवरती मिळवली आहे. स्ट्रायकिंग एंडला दर्पण सज्ज झालाय, जो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. हाफ ट्रॅकर आहे, हाफ ट्रॅकरला उडवायचं होतं, स्कोअर लेकला खराब फिल्डिंग. थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. मात्र वेगाने गाडी टॉप गिअरमध्ये टाकली होती क्षेत्ररक्षकाने आणि खूप पुढे गेला. त्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली. याचा परिणाम तुम्ही पाहताय स्कोअरबोर्डवरती. दुहेरी धावांची लहर, दुहेरी धावांचा फटका निघालाय दर्पण आचरेकरच्या बॅटमधून. दर्पणने स्वतःचं व संघाचं खातं ओपन केलंय 2 धावांनी. एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा चेतन आपल्याला पाहायला मिळाला फिल्डिंगसाठी. खराब फिल्डिंग आणि आम्ही सातत्याने सांगतो की गोलंदाजाचा पाठीराखा हा क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. तोच क्षेत्ररक्षक ज्या वेळेला चूक करतो व त्याच्या चुकीची शिक्षा भोगावी लागते. बॅटच्या मधोमध फेसकुलला बॅटचा समोरच्या दिशेने उडवलाय व्ही सेफ मध्ये, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू फरार. इतका मधुर आवाज आला आणि या आवाजावरून स्पष्ट झालं होतं की हा षटकार आहे. अमोल, गोलंदाजी मार्कवरती आपला लोकल बॉय आहे आणि समोर फलंदाज देखील लोकल बॉयच आहे आपला दर्पण आचरेकर, मॅन फ्रॉम आचरा. म्हणजे हम भी किसी से कम नाही हे या ठिकाणी दाखवतोय. सुंदर चेंडू, बोटांची जादू पाहायला मिळाली. फिंगर्स रोल केले, लेग ब्रेक चेंडू टाकला होता, ओळखण्यात असफल ठरला होता दर्पण आचरेकर. लेग बाईचा सिग्नल आलाय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 9 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 9 बनवायचे आहेत. 5 षटकांमध्ये 40 धावा स्पोर्टी 11 भांडूप संघाच्या विरोधात. मनोज 11 कणकवलीला. स्ट्रायकिंग इनला प्रथमच सज्ज होतोय श्याम.
अक्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न क्रीजच्या बाहेर आला होता. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर शेपल झाला आणि त्यानंतर मधल्या स्टेज चेंडूला फ्लिक केलंय, मनगटी फटक्याने वळवलंय. एकेरी धावणी धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये जाईल 10 धावांवर. यावेळेला चेतनने सुधारणा केली क्षेत्ररक्षणामध्ये. 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. या स्पर्धेतला आम्ही तिसरा सामना तुमच्यासमोर कव्हर करतो आहोत. मनोज 11 कणकवली या आजच्या दिवसातील तिसरी लढत स्पोर्टी 11 भांडूप संघाच्या विरोधात. हाफ ट्रॅकर होता, बराचसा उंची घेणारा चेंडू, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आलाय खणखणीत चौकार. फलंदाज दर्पणच्या बॅट मधून. आमच्या या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेला अभिजित सावंत मालाड मुंबई यांच्याकडून देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्यात. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. या आजच्या दिवसातील तिसरी लढत तुम्ही पाहतायत स्क्रीनवर. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून सन्माननीय भाईजी नरेश साहेब जे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे अध्यक्ष आहेत आणि मिडबाव गावचे ते प्रथम नागरिक म्हणजे सरपंच देखील आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 14 धावा असं उत्तर आलंय. एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावांचं उत्तर देताना 14 धावा. श्याम अमोल, ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती ती दर्पणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार लॉंगॉनच्या दिशेने, त्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने एक चौकार. अतिशय चांगली फलंदाजी. जे 2 मोठे फटके अपेक्षित होते पहिल्या षटकामध्ये ते या ठिकाणी दर्पण आचरेकर पूर्ण करतोय. आता दुसरं षटकाची मोठी जबाबदारी असेल गोलंदाजावरती. ही जमलेली साझीदारी जी आहे, भागीदारी आहे, ती तोडावी लागेल गोलंदाजाला. श्याम, निश्चितपणे जमलेली जोडी फोडावी लागेल, रुळलेली जोडी फोडावी लागेल. एका विकेटची तलाश आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्पोर्टी 11 भांडूपला. 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 26 धावा विजयासाठी आवश्यक. समीकरण थोडंसं सोपं झालंय, मात्र कोणतंही आव्हान सोपं किंवा मोठं नसतं क्रिकेटच्या मैदानावर. कहाणी में कभी भी ट्विस्ट आ सकता है. तर एक षटक खूप महत्त्वाचं असेल. देवेंद्र गोलंदाजी स्क्रीनवरती, देवेंद्र हिंद्रेकर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून. यावेळेला आकुटपदा चेंडू डीप स्क्वेअरले क्षेत्ररक्षक ओमकार स्क्रीनवरती आणि ओमकारच्या सेफ हँड्स मध्ये. क्या बात है. देवेंद्र हिंदळेकर म्हणजे जो डीडी या नावाने प्रसिद्ध आहे, मॅन फ्रॉम सुकळवाड. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक सफलता प्राप्त करतोय आणि ओमकार पालव त्याला चांगली साथ देतोय, एक चांगला झेल टिपतोय आणि जी जमलेली साझेदारी होती, जी जमलेली भागीदारी होती, तो याला ब्रेक लावतोय तो डीडी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आता नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती. नवीन फलंदाज अकीब. हॅलो. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडूला टटवलंय, केवळ दिशा दिली आहे विथ अराउंड द कार्पेटचा फटका. एकेरी धाव. आता मात्र थोडीशी संत फलंदाजी करावी हा इरादा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला तुम्ही बघतात संतोषजी पेनरेकर आमचे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून लोरेतील एक स्पर्धा देखील आपण आयोजित केलेली पाहिली होती. संतोषजी पेनडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे, जे उत्कृष्ट शिक्षक देखील आहेत. समीकरण प्रत्येक चेंडूगणित बदललं जाईल. मैदानाच्या आतमध्ये सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये जाताना दिसतोय. देवेंद्र गोलंदाजच्या स्क्रीनवर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून. त्याच्या समोर डावखुरा विस्फोटक.
अकीबचा हा फटका फसलाय की काय? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि हा डीप स्क्वेअर लेग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, गुरु राणे. गुरु राणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हळवद प्रीमियर लीग मध्ये याच फलंदाजाने तुफानी फटकेबाजी केली होती. 14 चेंडूंमध्ये 63 धावांची तुफानी फटकेबाजी याच फलंदाजाने केली होती. तो गुरु राणे तुम्हाला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला एक मोठा धमाका फलंदाज दर्पण आचरेकरच्या बॅटमधून आपण पाहिलंय. समीकरण खूप महत्वाचं आहे. 21 चेंडू आणि 25 धावा. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केले, पहिली धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू स्पर्श झाल्या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला ताळमेळ पाहायला मिळालं. नजरेमध्येच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि नजरेची आखोची खुणा या ठिकाणी पाहायला मिळाली. नजरेने खुणवलं होतं. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगलं ताळमेळ पाहिलं. चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये. समीकरण सातत्याने बदललं जात आहे. देवेंद्र तुम्ही पाहतायत स्क्रीनवरती, देवेंद्र हेंद्रेकर हा गोलंदाज डावखुरा. ऑफस्टंपच्या बाहेर पिच केले. चेंडूला सोडून दिलंय. चेंडू खेळावा की चेंडू टोलवावा या द्विधा विवंचनेमध्ये आल्या थोडासा अडकला जातोय तो फलंदाज गुरु राणे आणि एका निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावली. धाव फलकावर 16 धावा. रामेश्वर सावडाव प्रतिनिधी. आपण यायचंय रिव्हर्सिप साठी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात सफल ठरलाय गोलंदाज देवेंद्र हेंद्रेकर उर्फ डीडी या टोपण नावाने आपण त्याला ओळखतो. दुसऱ्या इनिंगच्या आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय आणि 40 धावांच्या उत्तरामध्ये फलंदाजी करत असताना मनोज 11 कणकवली संघाची अवस्था होते. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अमोल, हे षटक अतिशय सुरेख टाकलं डीडीने. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2. म्हणजे काय गोलंदाजी केली डीडीने. कौतुक करावं लागेल डीडीचं, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत आणली आहे, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 24. 18 चेंडू 24 धावा. अतिशय रंगतदार असा सामना मैदानामध्ये चालू आहे. मनोज 11 कणकवली आणि स्पोर्टीज 11 भांडूप या 2 संघादरम्यान 40 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर डीडीने जो कमबॅक केला, जबरदस्त गोलंदाजी डीडी याची आपल्याला पाहायला मिळाली. यस अमोल. मॅच मध्ये आता मात्र रंगत आली आहे, कारण 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 24 धावा मनोज 11 कणकवलीला. गोलंदाजी मार्कवर अक्षय चोरगे हा गोलंदाज गणपती मंदिर एंड कडून सज्ज होईल आणि हे षटक दोन्ही संघांसाठी श्याम खूप महत्त्वाचं असेल, कारण याच षटकामध्ये या सामन्याचं अर्ध अधिक चित्र स्पष्ट होईल. तुम्ही पाहतायत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम आम्ही आजच्या दुसऱ्या दिवसातील 3री लढत तुमच्यासमोर घेऊन आलोय. मनोज 11 कणकवली आणि स्पोर्टीज 11 भांडूप या 2 तगड्या संघांमध्ये. 18 चेंडू विजयासाठी 24 धावा हे समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला एका षटकारानं नटलेली खेळी साकारणारा फलंदाज दर्पण आचरेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहतायत गुरु राणे, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे. म्हणजे दोन्ही क्षमतावान खेळाडू, दोन्ही क्षमतावान फलंदाज आणि तितकाच गुणवान गोलंदाज अक्षय चोरगे गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. ताकद देण्याचा प्रयत्न. श्याम, क्रिकेट हा खेळ ताकदीचा नाही आहे, तर क्रिकेट हा खेळ नजाकतचा आहे, दिमागचा खेळ आहे. डोकं शांत ठेवावं लागेल.
डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल दर्पण आचरेकरला. समीकरण बदललंय. 17 चेंडू 24 धावा. फुल टॉस. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. फलंदाज दर्पण आचरेकरच्या बॅट मधून. तुला महिला गॅलरी आहे त्या ठिकाणी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. काही पुरुष मंडळी बसलेली आहेत, त्यांनी कृपया आम्हाला सहकार्य करा. त्यांच्यासाठी पुढची गॅलरीची व्यवस्था केलेली आहे, कारण महिला येतात, तुम्ही बसलेले आहात म्हणून ते बघून मागे वळत आहेत. कृपया आम्हाला सहकार्य करा. आणि जी गॅलरी आपण मला वाटतं नवजोत मंडळाला दिलेली आहे आणि VRCC मंडळा, तिथे जे स्वयंसेवक ठेवलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि आम्हाला सहकार्य करा. नवीन चेंडूची मागणी होते. अमोल दर्पणने अतिशय चांगली फलंदाजी केली. मला वाटतं लॉंग ऑन जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावलाय आणि आतापर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अजून एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लगावलेला नाही आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी दर्पण आचरेकर उठवतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचाच परिणाम उरलेल्या 16 चेंडूमध्ये मला वाटतं 20 धावांची गरज असेल. 16 चेंडू 20 धावा. अतिशय रोमांचक असा सामना मैदानामध्ये. मनोज 11 कणकवली आणि स्पोर्टीज 11 भांडूप या पुढचा जो संघ असेल, रामेश्वर सावडावचा जर प्रतिनिधी कोण असेल तर कॉमेंट्री बॉक्सपाशी संपर्क साधा. रामेश्वर सावडाव. कोंडे 11 कालवी आणि आरवी कोरगाव गोवा दोन्ही संघाचे कर्णधार जरा संपर्क साधा आमच्याशी. कोंडे 11 कालवी आणि आरवी कोरगाव गोवा दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सपाशी संपर्क साधा. आणि रामेश्वर सावडाव जर कोण प्रतिनिधी असेल त्यांचा किंवा कर्णधार आला असेल तर संपर्क साधा. खराब चेंडू, मोठा फटका आणि त्या ठिकाणी फसलाय दर्पण आचरेकर. दर्पण आचरेकरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. खराब चेंडू होता अमोल. फटका तर खूप सुंदर होता पण टायमिंग तेवढं सही चांगलं नव्हतं आणि त्याचा परिणाम एक चांगला फलंदाज ज्याने चांगली फलंदाजी केली होती, एक षटकार 2 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते, असा दर्पण आचरेकर बॅक टू द पॅव्हेलियन. सामना होतोय कोयंडे 11 कालवी विपक्ष आरवी कोरगाव गोवा असा यानंतरचा सामना होतोय. कृपया दोन्ही कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. जो दुसऱ्या फेरीचा सामना आम्ही घेऊन येतोय तुमच्या समोर. कोयंडे 11 कालवी विपक्ष आरवी कोरगाव गोवा अशी लढत होते. यानंतर मात्र तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये खूप मोठा संघर्ष चाललाय. चेंडू आणि फळीमध्ये 15 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 20 धावा. खिलाडीयों का खिलाडी अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहतायत. अक्षय चोरगे पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट. गुरु राणीसाठी नो बॉलचा सिग्नल आलाय. खराब गोलंदाजी अक्षय चोरगेची आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ देखील चोळलंय. पंचांनी मीठ चोळणारा इशारा फ्रीडचा मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज गुरु राणीला गुरु हो जा सुरू. बॅटची कडा घेतली. चेंडू हवेत कारंजा उडालाय. मात्र फेडचा चेंडू आहे त्यामुळे 1 धाव तर निश्चितच मिळेल. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावू संख्या जाते धावफलकावर 22. मॅजिकल फिगर. 14 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. मॅच आहे
दोन्ही बाजूला 50-50चा मोका आहे. एका दुसरा निर्धाव चेंडू, समीकरण पुन्हा एकदा सातत्याने बदलताना दिसेल आणि एक मोठा फटका काम तमाम करून जाईल मनोज 11 कणकवलीसाठी. अक्षय कदम स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विथ अनंत कार्पेटचा फटका, खराब फिल्डिंग. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलंय आणि प्रेशर आहे दोन्ही बाजूला, त्यामुळे सातत्याने समीकरण बदलताना दिसत आहे. 13 चेंडू विजयासाठी 16 धावा. चेतन क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिला सुद्धा स्क्रीनवरती, चेतन कडून मिस फील्ड झाली आणि त्याचा परिणाम एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये. 13 चेंडू 16 धावा असं समीकरण आलंय. स्ट्रायकिंग एंडला अक्षय कदम आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय चोरगे, म्हणजे दोन अक्षय नावाचे खेळाडू आता मात्र समोरासमोर आलेत. पाहूया कोणत्या खेळाडूला अक्षय या ठिकाणी प्राप्त होईल. जो अक्षय नावाचा विस्फोटक फलंदाज कदम स्ट्रायकिंग एंडला, दुसऱ्या बाजूला अक्षय चोरगे गोलंदाजी मार्कवर. और चेंडू बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय कदमच्या बॅट मधून एक धमाका. लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान. हॅलो. आरवी गोवा आणि कोयंडे 11 कालवी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. ताबडतोब नाणेफेक होणार आहे. श्याम, पहिल्यांदाच असं झालंय की चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत या सामन्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कारण तुम्ही स्कोरबोर्डवरती टोटल पाहताय 3 षटकांच्या सांगते अखेरीस 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मनोज 11 कणकवली संघाने एक वर्षी ही मालिका जिंकली होती. तो संघ तुम्ही पाहतायत मनोज 11 कणकवलीचा. पहिल्यांदाच असं झालंय श्याम की चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी, म्हणजे 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी केवळ 10 धावा. पहिली डे नाईटची स्पर्धा जी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने आयोजित केली होती, त्या पहिल्या स्पर्धेचा मानकरी ठरण्याचा बहुमान गेला होता मनोज 11 कणकवलीला आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. अक्षय कदम नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्कवर गुरु राणे. 12 चेंडू 10 धावा असं समीकरण. डी देवेंद्र गोलंदाजी मार्कवर. देवेंद्र हिंद्रेकर गोलंदाजी मार्कवर, ज्याने केवळ 3 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. तोच गोलंदाज. रिव्हर्स स्वीपचा टीम करण्याचा प्रयत्न गुरु राणेचा. गुरु राणेला अजून श्याम सूर सापडला नाही आहे, कारण याच्या बॅटमध्ये खूप मोठे फटके आहेत. मात्र स्वतःवरती तो प्रेशर क्रिएट करून घेतोय, कारण जर का त्याचा स्वाभाविक खेळ त्याने खेळला तर कदाचित हा सामना 2-3 चेंडूमध्ये देखील संपवण्याची ताकद आहे गुरुच्या बॅटमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला आम्ही खूप कौतुक करू या गोलंदाजाचं. आतापर्यंत त्याने 7 चेंडू टाकलेत आणि केवळ 3 धावा दिलेत. यावेळेला शॉटफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडूला पाठवलंय मिडी विकेट सीमारेषेच्या पलीकडे आलाय. कर्णधारांनी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. नाणेफेक करून पुढील सामना आम्हाला लगेच सुरू करायचा आहे. स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाळकृष्ण कदम यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी केवळ 4 धावा. डीडीचा हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पाहतायत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय या मिडबाव गावचे प्रथम नागरिक सरपंच भाईजी नरेश साहेब आणि त्याच पद्धतीने शैलेशजी लोके साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. तब्बल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे 4थं पर्व आणि 4थ्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील महत्त्वाची प्राथमिक फेरीची लढत. फलंदाज बाद झालाय धावबाच्या स्वरूपात. पंचांचं बोट गेलंय आकाशाच्या दिशेने. अक्षय कदम तंबूच्या आचरेला परतलाय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं. याचा गाजावाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सुशील आलाय नवीन फलंदाज. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये विजयासाठी
3 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 3 धावा. सामना खूप सोपा झाला आहे मनोज 11 कणकवलीसाठी व दुसऱ्या बाजूला पोर्टीज 11 भांडूप संघाला एका दुसरा चमत्कार करावा लागेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून खूप चांगलं नियोजन, नीटनेटकं आयोजन याच्या जोरावरती होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. खराब चेंडू डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर केवळ दिशा दिली आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेचं उल्लंघन केलंय या चेंडूने आणि आलाय चौकार. एक विजयी चौकार मनोज 11 कणकवली संघासाठी विजय संपादन करून देतोय आणि स्पोर्टीज 11 भांडूप संघाला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागते. या सामन्यामध्ये मनोज 11 कणकवलीला पुढील सामन्यासाठी आपण शुभेच्छा देतोय आणि यानंतरची आम्ही लढत तुमच्यासमोर घेऊन येतोय. कोयंडे 11 कालवी अ विपक्ष आरवी कोरगाव गोवा या 2 मातब्बर संघांची टक्कर तुम्ही पाहणार आहात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या आंतरराष्ट्रीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार. कुठेही जाऊ नकात, रिमोटला हात लावू नकात, मोबाईलला हात लावू नकात आणि आमच्या या स्पर्धेचा, या सामन्याचा आपण आनंद घ्या. मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जात आहेत प्रदीप देऊलकर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आणि श्याम वाक्कर आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद विजय. शैलेश मिडबावकर आणि गौरव लोके यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपण यायचं आहे, जिथे गुणलेखकाची भूमिका निभावायची आहे.